महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी निमित्त शुक्रवार दिनांक 20 शिरूरमधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध मिरवणूक काढली होती। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। मिरवणुकीची सुरुवात लाटेआळी मलंगशा बाबा चौक पासून झाली। यावेळी मौलाना सोहेल यांनी व इतरांनी मिलाद पठण सुरू केले। तसेच धर्मगुरू यांच्या हस्ते निशाण म्हणजेच धर्मध्वजाला पुष्पहार घालून जुलूसला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल, उपविभागीय अधिकारी शिरूर प्रशांत ढोले, रवींद्र धणक, नामदेवराव घावटे, मंगेश खांडरे, किरण बनकर, संजय देशमुख, उमेश भोसले, निलेश लटांबळे, शोभना पाचंगे, राणी कर्डिले, डॉक्टर वैशाली साखरे, रेश्मा शेख यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। शिरूर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। मिरवणुकीत नबी का दामन नहीं छोडेंगे अशा घोषणा देण्यात आल्या। मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधव यांनी ठिकठिकाणी थंड पेय, मिठाई, नानकटाई, केळी वाटप केली। ईद मिलादुन नबी निमित्त डोक्यावर टोपी, साफा, पठाणी सदरा अशा पारंपरिक वेशात लहान मुले, वृद्ध, मदरसामधील मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते। करबला मैदान, मदीना मस्जिद येथे मिरवणुकीची सांगता झाली। यावेळी येथे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली शांती व मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवावी हा यामागील उद्देश असल्याचे यावेळी धर्मगुरूंनी सांगितले। देशात शांतता, सद्भाव, परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृद्धिंगत व्हावा यासाठी सामूहिक दुआ झाली। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त खरं तर जयंती 16 तारखेला होती, परंतु गणेशोत्सवामुळे आणि गणेशोत्सव असल्यामुळे आपण ते मुस्लिम समाजाने ते 20 तारखेला घेतली। मग आज ते जुलूस निघाला होता। जुलूसमध्ये असं पाहिलं की सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि बऱ्यापैकी आपले हिंदू बांधव असतील, जैन बांधव असतील, सर्व धर्माचे लोक आपल्याला या जुलूसमध्ये सहभागी झालेले दिसले। तरी मी सर्वांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। तसंच शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या वतीने बी सर्व मुस्लिम समाजाला व सर्व समाजाला शुभेच्छा देतो। पैगंबर जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नशीब भाई त्यांचे सर्व सहकारी सर्वांप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर नगरीचे आमचे सहकारी मित्र सन्माननीय जाकीर खान पठाण, आत्ताच ज्यांनी खड्या आवाजामध्ये समाजाला प्रबोधन केलं ते मौलाना साहेब, या ठिकाणी पत्रकार नितीन भाऊ बारोकर, सन्मानित व्यासपीठ पाचंगेताई, गीताताई आढाव, राणीताई, तुमचे सर्व सहकारी, या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आता कार्यक्रम संपन्न होत असताना मौलाना साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना आणि गोष्टीचा उल्लेख केला की जाती फक्त निसर्गता जाकीरबाई मौलाना साहेब निसर्गाप्रमाणे जाती फक्त दोनच आहेत, पुरुष आणि महिला, आणि धर्म माणुसकी हा धर्म आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झालो। पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांना पैगंबर जयंती मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। त्या दिवशी पैगंबर जयंती होती, पण आपल्या इथे जाती सर्व खूप चांगले असल्यामुळे सगळे आमच्या मुस्लिम बांधवांनी म्हटलं की एकाच दिवशी दोन्ही उत्सव करण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या दिवशी हा उत्सव करू तर आपल्याला आणखीन आनंद आपल्याला होईल आणि आपल्या सर्वांचं जितकं कौतुक करावं। शिरूर शहरामध्ये जितकं कमी आपल्याकडे जाती सलोखा, जातपात, धर्म आपण काही पाळत नाही। कुठलाही धर्म असो, कुठलीही जयंती असो, कुठलाही महोत्सव असो, आपण तितक्याच चांगल्या प्रकारे आणि सर्वजण मिळून साजरा करतो। हे मला वाटतं शिरूर शहराचे चांगलं वैशिष्ट्य आणि बऱ्याच वर्षापासून ही परंपरा शिरूर शहरामध्ये चालत आली आहे। त्या निमित्ताने आज जेव्हा एस साहेब पण या ढोले साहेब पण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत। शिरूर शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। पैगंबर जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन जो आहे मुस्लिम बांधवांच्या वतीने
मुस्लिम समुदायाचं पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला 16 तारखेची जी मिरवणूक होती ती आमच्या आवाहनानंतर त्यांनी 20 तारखेला ठेवली, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि ही जी मिरवणूक आहे ती मिरवणुकीसाठी त्यांनी शांततेत पार पडेल याची खात्री आहे आणि सर्व बांधवांना मी या निमित्ताने तुमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सांगणारे 1400 वर्षापूर्वी सुद्धा पैगंबर साहेबांनी सांगितलं, स्त्रियांना सन्मान द्या, स्त्रियांना मानाने वागवा, स्त्रियांच्या हक्काचं रक्षण करा आणि स्त्रियांना आपल्या मालमत्तेमध्ये वाटा द्या। आणि त्यावेळेची दूरदृष्टी हे आजच्या काळामध्ये कुठे गेले आणि आजच्या काळामध्ये सुद्धा पैगंबरांचे विचार हे आज आमच्या काळाचं दिशादर्शक आहे आणि त्या वाटचालीवर आपण सर्व चालूया। आणि पैगंबर जयंतीच्या पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा आणि धन्यवाद। म्हणजे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कालावधीप्रमाणे आजचा विरुद्ध कार्यक्रम खऱ्या अर्थाने 16 सप्टेंबर रोजी ही पैगंबर जयंतीचा कार्यक्रम होता, परंतु सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुळे सर्व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने निर्णय घेतला की आपापल्या परीने आपल्याला कसं शक्य आहे त्या पद्धतीने हा ईद मिलादुन्नबीचा कार्यक्रम आपण करावा। त्या पद्धतीने आज 20 तारखेला शिरूर मुस्लिम जमातच्या वतीने हा सण साजरा करण्यात येत आहे। त्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल, त्याचबरोबर आपल्या विभागाचे DYSP माननीय ढोले साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय नामदेव भाऊ असतील, आमच्या पाचकेताई असतील, आमचे संजीव भाऊ देशमुख, मीनाबाई, सर्व मुस्लिम जमातचे अध्यक्ष नसीमबाई, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी सालाबादप्रमाणे त्याच पद्धतीने आदरणीय प्रकाशजी धारीवाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी भाऊवाटपाचा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज आपण सर्वजण कालाबादप्रमाणे ढोले साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो की ढोले साहेब आमच्या शिरूरची परंपरा जी आहे या ठिकाणी आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल यांचे पिताश्री कैलासपती नशीब भाऊ धारीवाल आणि माननीय शैक्षणिक पठाण साहेब गेली अनेक वर्ष यांनी भाई भाऊची परंपरा सर्व धर्म संभावाची परंपरा या ठिकाणी त्यांनी कायम ठेवलेली आहे। त्यामुळे इथं चांगल्या पद्धतीचं वातावरण या शिरूर नगरीमध्ये सर्व जाती धर्माचं आहे। पोलीस खात्याला धार्मिक कार्यक्रमाचा कोणताही ताण या ठिकाणी नसतो आणि या ठिकाणी जो पोलीस खात्यामध्ये जो अधिकारी असतो त्याला जातीय धार्मिक तेढ आणि तेढच्या बाबतीत कोणतेही टेन्शन नसतं, बाकीचे विषय असतात, परंतु अशीच परंपरा शिरूर नगरीमध्ये या ठिकाणी असेच भविष्य काळामध्ये आपण आभारीत राहतो अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपले मार्गदर्शक माननीय प्रकाश भाऊ धारीवाल, तत्पूर्वी माननीय रवींद्र पैगंबर जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नशीबभाई त्यांचे सर्व सहकारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरूर नगरीचे आमचे सहकारी मित्र सलमान जाकीर खान पठाण, आत्ताच ज्यांनी खड्या आवाजामध्ये समाजाला प्रबोधन केलं ते मौलाना साहेब, या ठिकाणी पत्रकार नितीन भाऊ बारोकर, सन्मानित व्यासपीठ, पाचकेताई, गीताताई आढाव, राणीताई, तुमचे सर्व सहकारी, या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा कार्यक्रम संपन्न होत असताना मौलाना साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना आल्या गोष्टीचा उल्लेख केला की जाती फक्त निसर्गता जाकीरबाई मौलाना साहेब निसर्गाप्रमाणे जाती फक्त दोनच आहेत, पुरुष आणि महिला, आणि धर्म माणुसकी हा धर्म आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झालो, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सर्वांना पैगंबर जयंती मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। आज इथं आपण मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण इथं आज आलेले आहेत आणि शांतीचा संदेश देणारे पैगंबर साहेब यांच्या आज जयंतीनिमित्त आपल्या इथं एक जेवणाचा कार्यक्रम मुस्लिम जमातीतर्फे ठेवण्यात आलेला आहे।
आणि छान आणि उत्कृष्ट असा जेवणाचा कार्यक्रम केल्यानंतर सर्व लोकांनी भरघोस याचा आनंद घेतला। त्यानंतर पैगंबर जयंती निमित्त शिरूरची मोहरम कमिटी यांनी सुद्धा 22 तारखेला खूप चांगल्या प्रकारे असा जेवणाचा कार्यक्रम त्यांनी सुद्धा ठेवलेला आहे। आणि आज आपण पाहतो तर या गोष्टीची आपल्याला खूप आवश्यकता आहे, तर एकोपा असणं फार गरजेचं आहे। आणि आमच्या शिरूर शहरामध्ये हे आपल्याला एकदम पाहायला मिळतं। शिरूरमध्ये अजिबात जातीय वातावरण नाही आणि सलोख्याचं वातावरण आहे। शिरूरमधले लोक अगदी हिशोबाने एकत्र राहतात आणि पैगंबर साहेबांनी जे आपल्याला संदेश दिले त्या संदेशाला अनुसरूनच लोक इथे जीवन व्यतीत करतात। आणि पुढच्या कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे सुद्धा पैगंबर जयंतीच्या मोहरम कमिटीला व जमातीला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज पैगंबर जयंती निमित्त जुलूस अख्ख्या शिरूर शहरातून जुलूस काढण्यात आलेला आहे। जुलूस मध्ये लोकांना एकत्र, लहान मुलापासून तर वयोवृद्धपर्यंत सगळे लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन सगळ्यांना एक फेरी असते, त्या फेरीमध्ये सगळेजण समाविष्ट असतात आणि लहान मुलांसाठी खाऊ वगैरे वाटप होतो। तर त्याचा सुद्धा मुलांनी खूप चांगल्या प्रकारे असा उपभोग घेतलेला आहे। आणि आपल्या शिरूरचं जे मोहरम कमिटी आणि जमातीचं यांनी खूप चांगल्या प्रकारे असे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे, जागोजागी खाऊचे वाटप करून। आणि सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथे एक समाजाचं आपल्याला पायरून व्यवस्थित राहतात म्हणून इथे सगळे। आज पैगंबर जयंती निमित्त लाट्याळ या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव एकत्र झाले आणि त्याच्यानंतर हा जुलूस, ही जी मिरवणूक आहे ती लाट्याळी या ठिकाणून सुरू होऊन मारुताळी या मार्गे सरदारपेठ, हलवाई चौक, त्याच्यानंतर सोनाराळी, त्याच्यानंतर कुंभाराळी नंतर मुंबई बाजार या ठिकाणी ही मार्गस्थ होत असताना कापड बाजार या ठिकाणी ही मिरवणूक यात्रा पुढे रामाळी नंतर त्या ठिकाणी बीजे कॉर्नर असेल, बीजे कॉर्नर पासून परत लाट्याळी या दिशेने करबला मैदान या ठिकाणी म्हणजेच मदिना मस्जिद या ग्राउंडवर सर्व लोक जुलूसच्या शेकलमध्ये म्हणजेच मिरवणुकीच्या रूपरेषेनुसार या ठिकाणी सर्व लोक एकत्र आले। आणि ही मिरवणूक चालू असताना प्रत्येक ठिकठिकाणी लोकांनी म्हणजेच नव युवकांनी म्हणा, ज्येष्ठ नागरिकांनी म्हणा, हे जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसाठी कुणी पाण्याची व्यवस्था केली होती, कुणी मिठाई स्वरूपामध्ये, कुणी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। आणि हे करत असताना शिरूर पोलीस प्रशासनाने सुद्धा तेवढ्याच ताकदीनिशी या कार्यक्रमाला म्हणजेच या जुलूसला, या मिरवणुकीला अतिशय व्यवस्थित असा, शिस्तबद्ध असा बंदोबस्त दिला आणि अतिशय शांततेच्या मार्गाने हा जुलूस, ही मिरवणूक करबला मैदान या ठिकाणी आली। आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांसाठी व इतरही लोकांसाठी म्हणजे सर्वांसाठी अन्नदानाचा मोठा कार्यक्रम केला गेला, जो दरवर्षी होत असतो। आता दिवसेंदिवस याची मर्यादा वाढत चाललेली आहे आणि हजारो लोकांनी या अन्नदानाचा या ठिकाणी फायदा घेतला, भोजन केलं। त्याच्यामध्ये सर्व धर्मीयाचे लोक असतील, गरीब असतील, महिला असतील, मुलं असतील, सर्वांनी या अन्नदानामध्ये सहभाग घेऊन पैगंबर साहेबांच्या या जयंतीनिमित्त हे दाखवून दिलं का आपण ज्याप्रमाणे म्हणतो का अन्न हे सर्वात चांगलं दान आहे किंवा अन्न हे पुनर्ब्रह्म आहे, अशा युक्तीप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी अन्नदानाचा उपभोग घेतला। आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व समाजामधून या ठिकाणी आलेल्या लोकांनी पैगंबर साहेबांविषयी जी जी काही माहिती असेल ती संकलित करून आणि चांगला संदेश घेऊन आपापल्या घरी गेलेले आहे। आणि आज या निमित्ताने मला एक खास सांगायचं का शिरूर सारखं शहर, जे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शिरूर शहर आहे, या ठिकाणी ज्याप्रमाणे काही मुस्लिम बांधवांचे सण येतात, काही हिंदू बांधवांचे सण येतात, जर एकाच वेळेस आले तर त्याच्यातून पर्यायी मार्ग काढण्यासाठी दोन्ही समाज अग्रेसर असतो आणि
एका विचाराने एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढतात की ज्यांनी समाजामध्ये वितुष्ट येऊ नये, समाजामध्ये भाईचारा टिकून राहावं, अशा पद्धतीचं काम नेहमीच शिरूर शहरामध्ये केलं जातं आणि हा एक आदर्श महाराष्ट्र राज्यासाठी आणि देशासाठी खूप उपयुक्त असेल असं मला वाटतंय। कारण यापूर्वी शिरूर शहरामध्ये असंख्य कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी आले, परंतु अजून शिरूर शहराला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही, असं या शिरूर बद्दल किंवा या शिरूरच्या जनतेबद्दल नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे, यात कुठलीही शंका नाही। म्हणून मला सांगायचं एकच की हा भाईचारा कायमस्वरूपी आपल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये राहावा, हीच अल्लाहचरणी मी आज या ठिकाणी या पवित्र दिवशी प्रार्थना करतो आणि थांबतो। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।